रोशन चटर्की, टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। हमारा नेता मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब ने राज्यसभा के लिए डॉक्टर ज्योतिताई वाघमारे को उम्मीदवारी जाहिर की है। एक सर्वसामान्य महिला जो देहात से आती है, एक गांव खेड़े से आती है, उसको पहली बार ये सम्मान का पद देने की कोशिश शिंदे साहब ने की है, जिसका कोई भी पॉलिटिकल ग्राउंड नहीं है। कोई उसके घर में का या तो कोई खानदान में का रिश्तेदार में का कोई भी ये पॉलिटिक्स में नहीं था। खुद के क्वालिटी पे अपनी आगे आने की जो कोशिश उसने की है, वो देखते हुए शिंदे साहब ने आज उनको राज्यसभा में जाने के द्वार खोले हैं। मुझे लगता है उनका हर भाषा पे जो कमांड है, इतना जो स्टडी है, वो ज़रूर काम आएगा और हमारे लिए, हमारे पक्ष के लिए भविष्य में वो पूरे महाराष्ट्र में घूम के महाराष्ट्र में और महिलाओं का संगठन बहुत मजबूती से आगे लाएगी। एक बात वो नाराज भी सामने आ रहे हैं, इससे आखिर कैसे निपटेंगे? देखो, ये उम्मीदवारी में बहुत सारे लोग मांगते रहते हैं, वो सभी कार्यकर्ता सब अच्छे हैं, किसी को नाम रखने की जगह नहीं है, लेकिन उनमें से किसी को जिन्होंने दावेदारी की है, उनमें से एक को चुनना थोड़ा हार्ड जाता है, लेकिन उसमें भी शिंदे साहब ने एक अच्छा निर्णय लिया। जो नाराज है उनको भी शिंदे साहब समझाएंगे और उनकी नाराजगी भी दूर करेंगे। विरोध होने की संभावना है? नहीं, बिल्कुल विरोध नहीं होगा। अपने अब तक बिन विरोध तो जरूर होगा। ये इलेक्शन जो है, ये बिन विरोध होने की चांसेस सबसे ज़्यादा है। हम नहीं चाहते कि ऐसे राज्यसभा के इलेक्शन में कोई खरीदी बिक्री का व्यवहार हो, इसलिए ये इलेक्शन जितना स्ट्रेंथ है वो हिसाब से बिनविरोध होगा जरूर। ज्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे, जे शिंदे साहेबांचं दरवेळेला असायचं की माझी लाडकी बहीण किंवा माझा कार्यकर्ता याला न्याय द्यायची जी काही भूमिका असायची, ती त्यांनी आज तुम्ही पाहत असाल ती उठवलेली आहे। म्हणून माझ्यापेक्षा ज्योतिताईचं काय मत आहे याला ते त्यांच्याकडून जर आपण ऐकलं तर मला वाटतं बरं होईल। परंतु आज अधिकृतपणे ज्योतिताई वाघमारे या राज्यसभेच्या उमेदवार आहेत। आज खूप अभिमानाची गोष्ट आहे की ज्या माननीय एकनाथ शिंदेजी यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडक्या बहिणींचा पूर्ण महाराष्ट्रभर एकनाथजी शिंदे यांना आपला भाऊ मानला आणि अशा एका लाडक्या बहिणीला डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे महिला वर्गामध्ये शिवसेनाच्या अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। आणि आता 2च दिवसांनी महिला दिवस पण आपण साजरा करत आहोत। त्यामुळे ज्योती वाघमारे सारख्या एक उच्च शिक्षित ज्या PhD आहेत, त्या प्राध्यापक देखील होत्या, नेट सेट क्वालिफाईड आहेत, रिसर्च बॅकग्राऊंड पण आहेत। त्यामुळे एक अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व राज्यसभेवर जाण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि त्याबद्दल सर्व आज आम्ही महिला आमदार इकडे आहोत, महिला पदाधिकारी देखील इथे आहोत। त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो। साहेब, ही निवडणूक बिनविरोध आहे असं समजावं का आता? कारण काही होऊ शकतं असं सुद्धा बोललं जाते शेवटच्या क्षणी। आमच्यातर्फे, आमच्या पक्षातर्फे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न केले गेलेला आहे आणि मला वाटतं दरवेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक बिनविरोधच होत असते। या निवडणुकीमध्ये एखादा फॉर्म एक्स्ट्रा टाकून घोडे बाजाराला आम्हाला सपोर्ट करायचं नाही, म्हणून आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे की ह्या निवडणुकी ही बिनविरोध झाली पाहिजे। त्यासाठी ते जे काही सहकार्य असेल ते शिंदे साहेब करायला तयार आहे। इच्छुक खूप जण होते, 7-8 नावं इच्छुकांमध्ये होती, काही वरिष्ठ नेते होते, त्यामध्ये अवघड होतं हे नाव जाहीर करणं किंवा हा निर्णय घेणं। शिंदे साहेबांची भूमिका पहिल्यापासून ठरलेली आहे। अनेक इच्छुक होते, अनेक जण मान्यवर होते, ते कमी होते अशातला भाग नाही, ते कोणत्या याच्यामध्ये त्यांना घेऊ नये अशातला काही भाग नव्हता। परंतु याच्यातून निवड करताना आपण एक सर्वसामान्य महिलेला, जी सोलापूरसारख्या एका गल्लीतून आलेली महिला आहे, तिला आपण जर उमेदवारी दिली, जी तिने सुद्धा स्वप्नात पाहिली होती, तिला जर दिली आणि तिने जर प्रतिनिधित्व माझ्या पक्षाचं राज्यसभेमध्ये चांगलं केलं तर मला वाटतं याच्यासारखी अभिमानाची गोष्ट कोणती नाही। सर्वसामान्य महिलेला सुद्धा न्याय
हा शिवसेनेत दिला जातो, ही भावना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे. कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नाही, कोणतंही तिच्या मागचं राजकीय तुझं नेता कोणता तिच्या मागं नाही. आमच्या पक्षात आली, एक सर्व सभा तिने गाजवल्यात आणि चांगले वक्ते म्हणून ती पुढे आलेली आहे. एक सुशिक्षित महिला आणि त्या तिने या महाराष्ट्रावर पुन्हा पिंजून काढावं, या सगळ्या आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करावं, ही त्याच्या मागची भूमिका आहे. ज्यावेळी जुन्या जाणत्यांना संधी मिळत नाही, सहजच आहे की त्यांची पण काहीतरी नाराजी असणार आहे, पण ही नाराजी त्यांची कशी दूर केली जाणार आहे? कारण ते हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन कॅमेरा झालेल्या सगळ्या होत असतात, चर्चा होत असतात. शिंदे साहेबांवर काही स्वतःची मनातले काही खतखत असते ते व्यक्त करत असतात आणि शिंदे साहेब हे सर्वांना सांभाळून घेतात. असं कधीही झालेलं नाही. शिंदे साहेबांनी कोणत्याही नाराज कार्यकर्ता असेल त्याला कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही, सर्वांना सामावून घेतले, ही त्यांची भूमिका असते. म्हणून शिंदे साहेबावर विश्वास ठेवून सर्वजण आम्ही काम करतोय आणि म्हणून त्यांची सुद्धा नाराजी दूर केली जाईल. उशीर व्हायचं काही कारण नव्हतं. शिंदे साहेबांना सगळेजण होत आहेत, सगळ्यांची नावं येतात, आपण थोडं उशीर झालं तर काय हरकत आहे. त्याच्यामध्ये कोणताही किंतु परंतु नव्हता, कोणताही अडचण नव्हती. शिंदे साहेब नाव जाहीर करायला मग काय होईल हा विचार शिंदे साहेबांनी कधीही केलेला नाही. म्हणून त्यांनी ऐन वेळेला त्यांची जी काही पद्धत आहे काम करण्याची, नेमक्या वेळेला नेमका विचार आणि नेमका निर्णय. बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.